नेत्र मला काय वाटतं माहितीये, तू काही गोष्टींचा विचारच करत नाहीस. म्हणजे खरं तर आज हे बोलायचं नाहीये मला, पण तुझ्या लक्षात येतंय का नेत्र, आपण एकमेकांना वेळच देत नाहीये. म्हणजे तू घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्यात, मी कामात बिझी असतो, पण या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या पार पडताना आपण हे विसरतोय की आपण एकमेकांचे पार्टनर सुद्धा आहोत. म्हणजे बघ ना, आज ईशा आणि रीमाचा बर्थडे होता म्हणून मी लवकर घरी आलो. मला वाटलं की बर्थडे नंतर कदाचित आपल्याला एकमेकांना वेळ देता येईल. तू हॉस्पिटलला गेलीस. हो पण हे बघ मित्र, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की तू काही चुकतीयस किंवा तू काही चुकीचं करतेस. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू थोडा माझा सुद्धा विचार करायला हवास ना. मला सुद्धा थोडा वेळ द्यायला हवास, हो ना? कळतंय मला. सॉरी. इट्स ओके. आय लव्ह यू. या नियतीपासून तुला पळता येणार नाही. एक बात कहूं, ईशा रीमा आता दूसरीत आहेत ना, तो उन्हें रोटी सब्जी देनी चाहिए टिफिन में. चीज ईशा को बिल्कुल पसंद नहीं है. तुम्ही तुमचा चहा करायला आलात ना, तो करा आणि जा. मी विचारले तुम्हाला मी काय करायचं आणि काय नाही ते. आणि तुम्हाला काय वाटतं, ईशा रीमाची आवड निवड फक्त तुम्हाला कळते? गेली 7 वर्षांना सवय झाली आम्हाला नेत्रासमोर असताना तुमच्याशी छान वागायची, छान बोलायची, सगळं छान चाललंय हे दाखवायची. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, नेत्रा इथे समोर नसताना सुद्धा आम्ही तुमच्याशी छान वागू हा गैरसमज का दूर होत नाहीये तुमचा? ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची. काहीही झालं ना तरी आम्ही कोणीही तुमचा स्वीकार करू शकत नाही. नेत्रा सोडल्यास आम्ही कोणीही तुम्हाला कुटुंबाचा भाग म्हणून मानत नाही. कळलं? समझ सकती हूँ मैं. म्हणजे माहितीये मला, तुम्ही कोणीच मला आपलं समजत नाही. नेत्रा नसताना अपमान करता माझा, पण इट्स ओके. म्हणजे मला सवय झाली आता. लेकिन ये ईशा और रीमा की बात थी, तो मला वाटलं की तुम्हाला सांगावं ईशाला चीज नाही आवडत. पुन्हा तेच फुकटचे सल्ले का देताय तुम्ही? मी विचारलंय का तुम्हाला? नाही ना? मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का? आप मिसअंडरस्टँड कर रहे हो. गैरसमज तुमचा होतो. ईशा आणि रीमाला काय आवडतं आणि काय नाही ना हे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं. आणि ईशाची आजी मी आहे, तुम्ही नाही. त्यामुळे माझ्या नातींना काय आवडतं आणि काय नाही ना ते माझं मला बघू दे. आणि एक मी भरू काय डबा? अहो कशाला उगाच? मी करते ना, आणि उगाच तुम्हाला कशाला त्रास? राहू द्या. त्रास कसला, मी देते ना भरून. अहो राहू दे, उगाच तुमची धावपळ होईल. मावशी, काल रात्री नंतर नीट झोप लागली ना तुम्हाला? काय झालं? म्हणजे झोप का नाही लागली यांना? तुम्हाला काही त्रास होतोय का? आई, माझी मॅथ्सची बुक नाही मिळते. उषा, तू पण ना, ते बघ तिकडेच तर आहे. रीमा, तू स्कूलचा होमवर्क केलास? नाही ग, मी नाही केला. इकडे मी तुला दाखवते.
ईशा, आपण एक काम करूया का? आज स्कूलला सुट्टी घेऊया. हो मला हो चालेल. आपण सुट्टी घेऊया आणि मस्त फिरायला जाऊया. नको, आई ओरडेल ना. तू मुंबईला नको नको, मी नाही सांगणार. आई जर मला ओरडली ना, मी तसंच तू सांगेल. तू मला त्रास देतेस. मी काय तुला त्रास दिला? मी तर उलट तुझी काळजी घेते. काल रात्री तुला रेहू आलेला, तुम्हीच तर तुमच्यासोबत. काय करतायत माझ्या एंजल्स? झाली तयारी शाळेत जायची? चल ना आपण फिरायला जाऊया. आणि मग शाळा? शाळेला सुट्टी घेऊ. नको, आई ओरडेल ना. बाबा हिचं नेहमी असंच असतं. आपल्याला फिरायला मिळतच नाही. ईशा, तुला जायचंय का नाही नक्की फिरायला? जायचंय, पण आई नाही म्हणत ना. बरं ठीक आहे, ऐका. आता आपल्याला फिरायला जायला मिळत नाहीये. अजून शाळेला 20 मिनिटं बाकी आहे. आपण एक काम करूया, कुठेतरी जाऊया, आईस्क्रीम खाऊया, मग शाळेत जाऊया. नको नको, आई बोलले थोडा दिवस आईस्क्रीम नाही खायची. जर आईला कळलं ना, ती खूप रागवेल. बाबा, तिचं नेहमी असं नसतं. आई नाहीये ना मग इथे आता. मग बाबाचं ऐक ना. नाही बाबा, बघ ही नेहमीच असं करते. आईचंच ऐकते, तुझं ऐकतच नाही. हो, माईचं पण ऐकायला पाहिजे की नाही? आता बाबा लाड करतोय ना, मग त्याचं ऐक ना. नाही